नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त असा उपवासासाठी झटपट तयार होणारा उकडलेला बटाटा पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर बटाटे मी इथे आधीच धुवून घेतलेले आहेत। तर आता यांना कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकून घेऊयात। तर कुकरमध्ये बटाटे टाकून घेऊयात। त्याचबरोबर इथे शेंगदाणे देखील मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे शेंगदाणे छान असे उकडले जातील। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। तर बटाटे शिजतील इतपत याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि कुकरच्या आपल्याला आता 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे बटाटे आणि शेंगदाणे छान इथे आपले शिजल्या जातील। कुकरच्या इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करूयात आणि कुकर थंड होऊ देऊयात। तर कुकर इथे पूर्णपणे थंड झालेला आहे आणि बटाटे देखील आपले छान असे शिजले गेलेले आहेत। बटाटे देखील छान असे शिजले गेलेले आहेत। आता यांना बाहेर काढून घेऊयात। तर बटाटा आणि शेंगदाणे मी इथे एकाच प्लेटमध्ये काढून घेणार आहे। शेंगदाणे आपले मस्त असे मऊ छान असे शिजलेले आहेत। बटाट्यांची साल काढून घेऊयात। बटाटा इथे मी खूप जास्त असा शिजवलेला नाहीये, अगदीच आपण बटाट्याची भाजी बनवतो त्याच पद्धतीने मी इथे हा बटाटा उकडवून घेतलेला आहे। तर इथे आता मी बटाट्यांच्या छोट्या छोट्या अशा फोडी करून घेणार आहे। अगदीच तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हा बटाटा कट करू शकता। मी अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे। तर बटाटा इथे माझा चिरून झालेला आहे आणि शेंगदाणे देखील आपले छान असे उकडले गेलेले आहेत। तर चला आता हा बटाटा आपण फ्राय करून घेणार आहोत। तर बटाटा फ्राय करण्यासाठी खूप काही असं लागत नाही याच्यामध्ये, फक्त मी इथे 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे। कढई मी इथे आधीच गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात। तर तेल इथे छान असं गरम झालंय। याच्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात। जर तुम्ही जिरे खात असाल उपवासाला तर तुम्ही जिऱ्याची फोडणी इथे करू शकता। मिरची इथे छान अशी परतू द्यायची। तर मिरची इथे छान अशी तेलामध्ये तळल्या गेलेली आहे। तर याच्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे आणि शेंगदाणे टाकून घेऊयात। आता चवीप्रमाणे मीठ, त्याला छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ सगळ्याला लागलं जाईल। जर सकाळच्या घाई गडबडीत साबुदाणा भिजू घालायचं विसरलं गेलं असेल तर मस्त असा हा कमी वेळेत आणि कमी साहित्यात हा बटाटा बनवून आपला तयार होतो आणि खाण्यासाठी तेवढा छान लागतो। आता याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिट आपल्याला याला थोडंसं शिजवू द्यायचं आहे। तर आता इथे 1-2 मिनिट झालेले आहेत आणि मस्त असा आपला हा बटाटा उपवासाचा बनून तयार झालेला आहे। तर मग बघितलं ना, अगदी 15 मिनिटात हा आपला उपवासाचा बटाटा बनून तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।